प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत तुम्ही आज बघत आहात. या सुनीलने जाणून बुजून बयोला तिथेच थांबवून घेतले जेणेकरून शुभमकर आणि तिच्यामध्ये भांडणं होती. बयो शुभमकरांना फोन लावते आता, पण त्यांचा फोन काही लागत नाही. गौतमी शुभमकरांच्या कॅबिनमध्ये जाते आणि मुद्दाम त्यांना चिडवते, म्हणजे बयोबद्दल उगाच चिथवते. काय रे शुभू, काय झालं? तुझा मूड खराब होता म्हणून तुला पुन्हा भेटायला आले मी. शुभमकर म्हणतात काही नाही झालं. आता लगेच गौतम म्हणते काय झालं रे, बयो घरी गेली का? असं कसं वागते ना ती? तू सुनील आल्यापासून ती जरा जास्तीच त्याच्या पुढे पुढे करायला लागली आहे. आपली इरा बघ बरं कशी जबाबदारीने वागतीये. मी तर ऐकलं की तिने बयोचे पण कामं घेतलेत म्हणे स्वतःच्या हातात. शुभमकर म्हणतात ठीक आहे, झालं ना तुझं काम, तू जा आता. गौतमी बघा कशी हसतीये, कारण शुभमकरांना त्रास होतोय ना. बयो त्यांना न सांगता गेली म्हणून इकडे हे सुनील मुद्दाम बयोला म्हणत असतात, बयो अगो तू जाऊ नको ग, माझ्याजवळच बैस ग. बघ तू नसली ना की जीव कासावीस होतो ग माझा. बघ बघ इथे दुखतंय. रमाकांत म्हणतो बयोला नको जाऊस ग बयो, ते एवढं म्हणताय तर. बयो म्हणते ठीक आहे मी इथेच आहे, तुम्हाला काही हवं आहे का खायला? आता ते सुनील म्हणतात मला काही नको ग बाई, तू माझ्या जवळ असली हेच माझं औषध आहे. मग बयो म्हणते माझे कामं पडले तो दवाखान्यात, मला जायला हवं. रमाकांत म्हणतो अगं एवढं तुझा बापूस म्हणतोय तर थांब ना त्याच्याजवळ. आता बयोला टेन्शन आलंय, काय करू, कसं सांगू यांना, मला जायचंय दवाखान्यात. तिकडे बाबा पण चिडले असतील माझ्यावर. आता ही रमाकांतला म्हणते तुमचा फोन देता का काका, मला विशाल सरांना फोन करायचा आहे. रमाकांत म्हणतो हो घे ना. बयो विशालला कॉल करते आणि सांगते की तिला घरी यावं लागलं तिच्या बाबांमुळे. विशाल विचारतो का गं काही प्रॉब्लेम झालाय का? बयो म्हणते नाही प्रॉब्लेम काही नाही झालाय, पण तुम्ही बाबापर्यंत माझा निरोप पोहोचवाल का? विशाल म्हणतो बरं ठीक आहे मी पोहोचवतो, पण काळजी घे हां. बयो म्हणते हो. रमाकांतला त्याचा फोन परत देते बयो, पण आता तिला टेन्शन आलंय चांगलंच. आता विशाल शुभमकरांना भेटायला येतो आणि सांगतो की ते कुठल्या तरी पेशंटला इंजेक्शन द्यायचं असतं ना, बयोचेच पेशंट असतात ते. तर आता शुभमकर म्हणतात तुला कोणी सांगितलं हे करायला? विशाल म्हणतो मला बयोचा फोन आला होता आणि तिने तुम्हाला निरोप पण द्यायला सांगितलाय. आता शुभमकर म्हणतात काय तुला बयोचा कॉल आला होता? पण ते मनातल्या मनात विचार करतात बयोने मला नाही फोन केला, विशालला बरं सांगितलं फोन करून सगळं. प्रेक्षकांनो हे ना 31 मिनिटाचा एपिसोड दाखवत आहे, त्यामुळे खूप वेळ लागतोय हो रेकॉर्ड करायला आणि व्हिडिओ एडिट करायला. असो, रमाकांत आणि गौतमीचं बोलणं चाललंय. गौतम म्हणत असते आता शुभू आणि या बयोमध्ये चांगली भांडणं जमणार, पण तुम्ही जमवलं कसं तिला घरी थांबवायचं? मग रमाकांत सांगतो अहो तो बौले ना त्याने फार जबरदस्त ॲक्टिंग केली, त्याने दुखायची ॲक्टिंग केली म्हणून ती बयो जाऊच शकली नाही. वहिनींनू आता मज्जा येतली. आता बघा शुभमकर आणि बयोमध्ये चांगला मोठा राडा होणार आहे. हे सगळं यांचं प्लॅनिंग याच्यासाठी चाललंय प्रेक्षकांनो, जेणेकरून ही बयो कंटाळून जावी आणि शुभमकर आणि सुनीलमध्ये सतत भांडणं व्हावे आणि बयो घर सोडून निघून जावी, म्हणून हे मुद्दाम असं सगळं करताय. आता शुभमकर आलेत, मग ही गौतम म्हणते चला चला लवकर तयारीला लागा. त्या सुनीलला सांगा की पिक्चरला सुरुवात कर म्हणून, आपल्याला बिगिनिंग मिस नाही करायचं आहे, आत्ता येणार खरी मजा. आता हा रमाकांत म्हणतो वहिनींनू आत्ता जातो आणि सांगतो त्या सुनीलला की जबरदस्त ॲक्टिंग कर म्हणून, दादा चांगला चिडला पाहिजे. रमाकांत सुनीलला सांगायला जातो शुभमकर आलेत म्हणून, पण आता बयो त्यांच्याजवळ बसलेली असते, त्यामुळे रमाकांत खाणाखुणा करून त्याला सांगतो की शुभमकर आलाय आणि आता तू तुझी ॲक्टिंग सुरू कर. आता यांच्या खाणाखुणा आणि एकमेकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचल्यात. आता हा त्याला खुणवतो आणि तो याला डोळ्यानं खुणवतो. हो समजलं, आता बघ मी पुढे काय करतो ते. बरं हे शुभमकर घरी येऊन बसतात, तर गौतम म्हणते अरे शुभू आज तू लवकर आलास? शुभमकर म्हणतात हो माझी कामं आवरली म्हणून आलो लवकर. मग लगेच सुमन पण येते पाणी घेऊन आणि म्हणते अरे वा दादा आज तू लवकर आलास. पण आता शुभमकर काहीच बोलत नाही. रमाकांत येतो आणि तोही विचारतो दादा अरे आज कसं काय लवकर आलास? आता ते चिडतात आणि म्हणतात हे काय चाललंय तुमचं, का मी माझ्या घरात लवकर पण येऊ शकत नाही काय? सुमन शुभमकरांना म्हणते अरे दादा तू सुनील आलाय आणि बयो पण त्याच्यासोबत लवकर घरी आली आहे, त्याला बरं नाही आहे म्हणे. मग शुभमकर चिडतात, म्हणतात मग मी काय करू, ती आहे ना त्याच्याजवळ, तिला सगळं कळतं या सगळ्यातलं, प्रत्येक वेळेला तो दारू पिऊन पडेल आणि मी काय त्याचा इलाज करू काय, माझ्याकडे काय एवढीच कामं आहेत का? असं म्हणून ते निघून जातात. आता गौतमी रमाकांतकडे बघतीये आणि हसतीये, म्हणजे यांचा प्लॅन सक्सेसफुल होतोय असं दाखवत आहेत ते. असो, पण आता हा सुनील बयोचा हात धरून तिला जवळ बसवतो आणि म्हणतो बयो माका ना माझ्या या दुखण्याचं एक औषध सापडलंय. बयो म्हणते काय औषध सापडलं तुम्हाला?
आता सुनील मुद्दाम म्हणतो, बयो तू ना माका बाबा म्हण, म्हणजे माझे सगळे दुखणे पळून जातील बघ. तू माझी मुलगी आहे ना, मी इथं हैसर आल्यापासून तू मला एकदा पण बाबा म्हटलेली नाही आहे. बयोला कळे ना नेमकं यांच्या मनात चाललंय तरी काय. बरं बयो एवढी स्मार्ट आणि काय म्हणता येईल तिला एकदम चॅप्टर पोरगी दाखवली आहे आणि हिला एवढं पण कळत नाही आहे का हिचा वडील असा नाटकी का वागतोय. ते भेटल्यापासून नेमकं आजच यांना एवढी माया का आली बयोची. एवढं तर बयोने विचार करायलाच हवा ना. असो पण आता ते खूप फोर्स करतात बयोला, म्हणणं ग बाबा मला म्हणणं. आता मुद्दाम शुभमकर मागे उभे आहेत ना म्हणून हा जास्ती ड्रामा करत असतो सुनील. मग आता बयो म्हणते शेवटी बाबा. मग आता या शुभमकरांना खूप राग येतो त्या गोष्टीचा, पण हा लगेच उड्या मारायला लागतो. माझी पोरगी मला म्हटली, माझी पोरगी मला बापूस म्हटली, मला फार बरं वाटतंय ग बयो. आणि मुद्दाम शुभमकरांकडे बोट दाखवून म्हणतो, बघा बघा तुम्ही ऐकलं ना. आता शुभमकर रागाने निघून जातात तिथून. बयो पण त्यांच्या मागे जात असते. तेव्हा हा सुनील मुद्दा म्हणतो, नको जाऊ ग, हैसरच थांब, तू समोर नसली की जीव कासावीस होतो ग माझा. बयो म्हणते मी आत्ता आले. तर लगेच ते म्हणतात नको न जाऊ ग, बैस न पोरी. पण बयो म्हणते अहो हो मी आत्ता आले, मला जरा बोलून येऊ द्या, थांबा तुम्ही. मग आता ती हात सोडून जाते बिचारी कशी बशी. पण आता मात्र शुभमकर खूप चिडलेले असतात. आता या रमाकांतला आणि गौतमीला कळतंय की काहीतरी जोरदार तमाशा सुरू आहे म्हणून. गौतमी म्हणते बघा शुभमकर कसा कासावीस झालाय. रमाकांत म्हणतो नुसता कासावीस नाही झालाय, त्याच्या मनाचा पार चेंदामेंदा झालाय आणि त्याचं मन आता आक्रोश करते आक्रोश. आणि दोघं फिदी हसायला लागतात. असो तर आता सुमन म्हणते दादा काय झालंय रे तुला. आता हे शुभमकर चिडतात म्हणतात अगं सुमन काय करू मी या बयोला. सुमन म्हणत असते यांना की अरे तू चिडचिड करू नकोस दादा, तो मुद्दाम तुला त्रास द्यायलाच हे सगळं करतोय. शुभमकर म्हणतात अगं हे मला कळते, बयोला का कळत नाहीये, तिला तिची प्रायोरिटी समजत नाही का. अगं पेशंटला तिची गरज होती तरी पण ही त्याच्या मागे मागे फिरतीये. खरंच याला गरज आहे का बयोची एवढी. तिने डॉक्टर व्हायचं स्वप्न बघितलंय, अशीच जर याच्या मागे मागे करत राहिली तर ती कशी डॉक्टर होणार. सुमन म्हणते दादा नको काळजी करू, मला नाही वाटत आपली बयो डॉक्टर व्हायचं स्वप्न कधी मागे सोडेल. आता हे शुभमकर म्हणतात अगं वाटतंय तुला असं सुमन, पण ती आत्ता पण दवाखान्यातून निघून आली ग घरी, तिची प्रायोरिटीज तिला कळू नयेत का. सुमन म्हणते नाही दादा, अरे बयोने लहानपणापासून स्वप्न बघितलंय आणि भारतीताईने तिचं स्वप्न जगल्यात. आता त्या एक प्रसंग सांगतात सुमन आत्या. लहानपणी एकदा भारतीताईंना ताप आलेला असतो, म्हणजे बयोच्या लहानपणी. सुमन भारतीताईंना म्हणत असते तेव्हा चल अगं भारती आपण तालुक्याच्या दवाखान्यात जाऊ. पण भारतीताई म्हणत असतात मी काढो घेईल. तेव्हा ही छोटीशी बयो त्यांच्या जवळ येते आणि म्हणते आई मी डॉक्टर होईल ना, तुला काय झालंय सांग बरं मला. आणि ती अशी छान त्यांचं चेकअप वगैरे करते आणि म्हणते तुला काय झालंय, डोळे बघ, मी तुला बरं करेल, मी डॉक्टर होईल, असं ती सहज खेळता खेळता बोलते. पण तेव्हा मात्र भारतीताईंनी ते मनावरच घेतलं आणि त्यांनी ठरवलं काही झालं तरी माझ्या बयोला डॉक्टरच करायचं. असं अशा पद्धतीने या स्वप्नाची सुरुवात झाली होती. हे आज सुमनने शुभमकरांना सांगितलंय. आता शुभमकर म्हणतात तुझं सगळं बरोबर आहे ग सुमन, पण हा सुनीलच तिच्या मार्गातला अडचण झालाय ना. अगं संकट म्हणून हा बापच तिच्या समोर उभा आहे, हे तिला जन्मदाता बापच तिच्यासाठी संकट होऊन बसलाय सुमन, कसं सांगू तिला. आता इकडे पुन्हा एकदा सुनीलचं तेच चालू असतं, तू जाऊ नको न ग बयो वगैरे वगैरे. बयो म्हणत असते थांबा जरा मी येते लगेच. आता ती निघून जाते मग कशी बशी. मग गौतमी येते तिथे आणि म्हणते काय झालं. आता लगेच हा म्हणतो आले डोमकावळे आले. मग रमाकांत चिडतो त्याच्यावर आणि म्हणतो काय बोलतोयस. गौतमी त्याला म्हणते गप्पे चुप बैस, काय झालं ते सांग. चिडला का शुभमकर. मग आता सुनील म्हणतात चिडला, अरे असा चिडला एकदम घायाळ झालाय तो. गौतम म्हणते काय सांगताय. आता आपल्या ठरल्याप्रमाणे त्याच्या छातीमध्ये दुसरा बाण मारायला तयार आहात ना तुम्ही. सुनील म्हणतो बघाच आता काय करतो मी. आता त्यांचं पुढचं प्लॅनिंग चालू झालंय. आता ही बयो शुभमकरांशी बोलायला येते, बाबा मला तुमच्याशी बोलायचंय. आता शुभमकर म्हणतात मला नाही बोलायचंय आता सध्या कुठल्याच विषयावर, तू जा. बयो म्हणते बाबा माझं ऐकून तरी घ्या. अहो मी तुम्हाला भेटायला येणार होते, म्हणजे मी तुम्हाला फोन पण लावला, पण मला तसं घरी यावं लागलं. शुभमकर म्हणत असं कुठलं काम आलं तुला इतकं अर्जंट की तुला घरी यावं लागलं. बयो म्हणते बाबा माझं ऐकून तरी घ्या ना. अहो ते आले होते हॉस्पिटलमध्ये आणि दारू पिऊन आले होते. मी कसं बसं त्यांना तिथून काढलं, त्यांची परिस्थिती पण नव्हती की ते त्यांच्या पायावर उभं राहतील. शुभमकर म्हणतात हे बघ मला कुठलंही कारण देऊ नको, खाजगी कारणं देऊ नकोस, मला काहीच ऐकून घ्यायचं नाही. आता शुभमकरांना तेवढा तर अधिकार आहे ना हिच्यावर चिडायचा. बयो म्हणत असते बाबा माझं ऐकून तरी घ्या ना, मी तुम्हाला फोन लावला होता. शुभमकर म्हणतात तू काही फोन बिन लावलेला नाहीये मला, उगाच खोटं बोलू नकोस आणि मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये. आता सुमन म्हणत असते अरे दादा हो तिने तुला फोन लावला होता. आता शुभमकर सुमनवर पण चिडतो
चिडतात आणि म्हणतात सुमन उगा तिची बाजू घेऊन बोलू नको, गप्पा बस. शुभमकर प्रचंड चिडलेत बयोवर. आता शुभमकरांचं पण बरोबर आहे ना, किती अति करते ही बयो, इतकं काय मागे मागे करायचं त्यांच्या. ठीक आहे ते तिला त्रास देतात वगैरे समजलं, पण थोडंफार तर म्हणजे एवढं तर कळायला पाहिजे ना प्रेक्षकांनो. आता काय सांगू मी यापेक्षा अधिक. असो, पण आता बयोच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय, कारण शुभमकर तिच्यावर नाराज असतात म्हणून. हा बवले येतो आणि म्हणतो काय झालं बयो, तू काय हे काही बोलले का. बयो म्हणते नाही काही नाही बोलले ते, तुम्ही इथे कशाला आले. आता लगेच ते सुनील म्हणतात अरे म्हणजे काय, मी इथे येणारच होतो, मला वाटलंच तू मला हैसर घेऊन आली ना, हे या डॉक्टराक सहन झालं नसेल, ते तुका बोलले ना, तुझ्या डोळ्यात पाणी दिसतंय मला, सांग मका तुला काय बोलले ते. बयो म्हणत असते काही नाही बोलले ते, तुम्ही जा आराम करा. पण सुनील म्हणतात ते काय नाही, आता यांनी तुझी माफी मागायला पाहिजे, माझ्या पोरीला बोलता म्हणजे काय. बयोला काही कळे ना हे काय चाललंय यांचं, पण बयो तरी पण अगदी शांत बसलेली असते बरं का. ते सुनील म्हणतात चला माझ्या पोरीची माफी मागा, तिला कसे काय बोलले तुम्ही, माझं लेकरू आहे ते वगैरे वगैरे. शुभमकरांना कळे ना की हा डोक्यावर पडलाय का. आता बयो जेव्हा पाठमोरी असते ना, तेव्हा हा सुनील असा वाकुल्या दाखवत असतो शुभमकरांना आणि मुद्दाम चिडवत असतो. शुभमकर खूप चिडतात आता, कारण हे त्याचं विचित्र वागणं त्यांना सहनच होत नाहीये. साहजिक आहे, कुठल्याही सुशिक्षित माणसाला असं फालतू वागणं सहन होणारच नाही. तर आता शुभमकर चिडतात, म्हणतात काय रे काय करतोयस बयोच्या मागे असे वेडेवाकडे इशारे, काय चाललेत नाटकं तुझे. आता लगेच ते सुनील मोठ्यानं म्हणतो अरे बापरे मला कशाला मारता, मी काय केलं. सुमन म्हणते दादा सोड त्याला. बयो म्हणते सोडा बाबा त्यांना. आता हिला माफी मागायला लावत होते ते हिची, तेव्हा काही बोलली नाही ही, आता लागली म्हणती सोडा त्यांना. आता लगेच शुभमकर तिथून रागाने निघून जातात. सुनील म्हणतो बघ बयो कसे माझा रागराग करतात ते, कसे मला बोलतात वाटेल तसं. अगं बयो मी काही केलेलं नाही आहे ग. आता बयो बाहेर येते. शुभमकर खूप चिडलेले असतात. सुमन पुन्हा येऊन सांगते त्यांना अरे दादा तू नको चिडचिड करू, तो मुद्दाम तुला चिडवण्यासाठी करतोय हे सगळं. शुभमकर म्हणतात अगं मग काय करू, तो किती नाटकी वागतोय, आपल्याला दिसतंय ना हे सुमन, आणि बयोला दिसत का नाहीये हेच मला कळत नाहीये. इरा आणि आरव तिथेच असतात. इरा आणि आरव त्यांच्या जवळ येतात आणि म्हणतात काय झालं बाबा, अरे एवढी का चिडचिड करतोयस तू. इरा म्हणते बाबा अरे काय झालंय, पुन्हा त्या बयोच्या बाबाने काही केलंय का, काही तमाशा केलाय का त्यांनी. अरे आम्ही मोठी झालो आहोत, सांग ना आम्हाला पण काय चाललंय घरामध्ये, आम्हाला पण कळलं पाहिजे ना. शुभमकर म्हणतात काही गरज नाही आहे तुम्हाला कळायची, जा तुम्ही तुमचा अभ्यास करा. पण इरा काही ऐकत नाही. तेवढ्यात आता पुन्हा हे बवले येतात समोर आणि म्हणतात अरे माझ्या पोरीला बोलता म्हणजे काय, आता तिचा बापूस आलाय परत, बघून घेईल तुम्हाला सगळ्यांना. आता इरा चिडते आणि त्याच्या अंगावर धावून जात असते. याला तर मी सोडणार नाही आता. शुभमकर इरावरच चिडतात आणि म्हणतात इरा शांत बस, तू काय गुंड आहे, मवाली आहेस तू, जा आपला अभ्यास कर, ज्याचं त्याला कळायला पाहिजे काय आपल्या प्रायोरिटीज आहेत काय नाही, आणि निदान तुम्ही दोघं तरी अभ्यास करा म्हणजे डॉक्टर होता. की बोले सुने लागे असा हा बयोला टोमणा होता, म्हणजे तिने तिच्या अभ्यासाकडे आणि कामाकडे लक्ष द्यावं असं शुभमकरांचं तिला म्हणणं आहे. इराला काही कळलं नाही नेमकं हे काय बोलतात, पण जिला कळायचं होतं तिला कळलंय. आता ती लगेच तिच्या वडिलांना म्हणते चला बरं तुम्ही हैसून इथं, आणि शुभमकर या दोघांना म्हणत असतात जा आता तरी अभ्यासाला बसा. आणि प्रेक्षकांनो अशा पद्धतीने आजचा 31 मिनिटाचा हा भाग संपलाय. अहो प्लीज एखादा लाईक करत जाओ. अरे हा छोटासा सीन राहिला आहे. ही गौतमी रमाकांतला म्हणत असते काय झालं असेल बाहेर. आता ही बयो घेऊन येते त्या बवलेला तिथे, मग तो बवले तिथे नाटक करायला लागतो, अगं मी काही केलं नाही ग बयो, बघ कसे वागवतात ते मला वगैरे वगैरे. आता गौतम म्हणते अगो बयो शुभ असं का वागतोय ग आजकाल, मला काही कळतच नाही आहे, असं नव्हता करत तो कधी. रमाकांत म्हणतो हो ना दादा आजकाल फारच चिडचिड करायला लागलाय. गौतमी आता मुद्दाम बयोला म्हणते अगं बयो मला असं वाटतंय तुझे बाबा इथे सेफ नाही आहेत. सुनील म्हणतो हो बरोबर आहे हो तुमचं, मगाशी त्यांनी माझा पुन्हा गळा धरला होता. गौतम म्हणते बघ बाई बयो मला तर असं वाटतंय खरंच तुझे बाबा इथे सेफ नाही आहे, असं का वागतोय शुभू, काही कळेनसच झालंय. आता बयोला पुन्हा टेन्शन आलंय, म्हणजे बयोचा विश्वास डगमगलाय तिच्या वडिला. सो आता खरं आपला हा आजचा रिव्ह्यू संपलाय. तर प्रेक्षकांनो पुढे पुन्हा एकदा सुनीलने शुभमकरांना चिथवलंय आणि बयोला म्हणताय बघ मला मारताय हे. आता बयो शुभमकरांवरच संतापते आणि म्हणते ते काय नाही, आत्ताच्या आत्ता मी इथून निघून चालली आहे. आणि शुभमकरांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आता ही खरंच जाते का उगाचच त्यांना हूल देते हे उद्या बघ. प्रेक्षकांनो खरंच काहीतरी वेगळं दाखवावं यांनी, खूपच कंटाळा आलाय आता हे बघायचा. आणि प्लीज माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका, अगदी न चुकता मी तुम्हाला रोज रिव्ह्यू देते. धन्यवाद.